तर एकीकडे दिल्लीमधून भाजपकडून राष्ट्रवादी संदर्भातली ही बातमी समोर आली, दुसरीकडे मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कोर टीमची राज्यसभा खासदारकी संदर्भात बैठक सुरू आहे। राज्यसभा उमेदवार कोण या नावावरती अंतिम चर्चा करण्याकरता ही बैठक पार पडतेय। छगन भुजबळ यांनी राज्यसभा घ्यावी असा एक मतप्रवाह पक्षातून समोर येतोय, पण दुसरीकडे छगन भुजबळ मात्र समीर भुजबळ यांना रिक्त होणाऱ्या राज्यातील कॅबिनेट पदावरती वर्णी लागावी यासाठी आग्रही आहेत। यावरच तोडगा काढण्यासाठी ही बैठक पार पडली आहे। जर भुजबळ यांनी राज्यसभा घेतली नाही तर पक्षातून दुसऱ्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे। या बैठकीसंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी विशाल पाटील। विशाल, या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर नेमक्या काय काय घडामोडी घडलेल्या आहेत, कारण अवघे काही तास उद्याचा दिवस हातामध्ये शिल्लक आहे राज्यसभेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी। देवगिरी या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादीचे कोर कमिटीमधील जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ हे सगळेच जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी ज्या अटी ठेवलेल्या आहेत या अटींवरती चर्चा जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। आताच आपल्याला माहिती मिळालेली आहे की छगन भुजबळ यांना भाजपकडनं जो आहे हा हिरवा कंदील मिळत नाही आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं अटी समीर भुजबळ यांच्या बाबतीत ठेवलेल्या आहेत त्यामुळे छगन भुजबळ आता राज्यसभा जरी त्यांना पक्षातनं एक प्रवाह जर आपण पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांनी राज्यसभेवरती जावं अशा पद्धतीचा असला तरी छगन भुजबळांना ते मान्य आहे का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे आणि याच्या बाबतीत आजच निर्णय जो आहे हा होऊन जाईल। कारण का त्यांनी जी अट ठेवलेली आहे ती प्रामुख्यानं अट अशी आहे की मी राज्यसभेवरती गेल्यानंतर राज्यातील जे कॅबिनेट मंत्रिपद रिक्त होते ते समीर भुजबळ यांना देण्यात यावं अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे आणि याच मागणीला कुठेतरी भाजपचा जो आहे हा विरोध होताना पाहायला मिळतो आणि याच अनुषंगानं राष्ट्रवादीचे सगळेच महत्त्वाचे नेते या सगळ्या विषयांवरती चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जर छगन भुजबळ यांनी राज्यसभेवरती जाणं नाकारलं तर मात्र नेमका उमेदवार कोण, कारण का गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडनं नवनीत राणा यांना तिकीट दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीच्या चर्चा होत्या, मात्र त्यांना तिकीट देऊ नये अशा पद्धतीची बैठकीत एक आग्रही भूमिका जी आहे ही सगळ्याच नेत्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीतनं कोणी नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते का हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात या सगळ्या बाबतीत शिक्कामोर्तब जे आहे ते होईल, त्यामुळे छगन भुजबळ यांच्या बाबतीत नेमका काय निर्णय होतोय आणि छगन भुजबळ याच्या बाबतीत काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती, निश्चित भाजपचा विरोध क्षमून छगन भुजबळ यांची अट मान्य होतीये का किंवा दुसऱ्या नावाचा पर्याय म्हणून विचार होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।